भोंदू अशोक खरातचे कारनामे अजूनही समोरच येत आहेत। त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9 बघूया। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवून आज कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू खरातची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचा आरोप आहे। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री केल्याचा कळतंय। मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती समोर। भोंदू खरातवरती दाखल गुन्ह्याची प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार। भोंदूवरती आतापर्यंत नाशिकमध्ये 10 तर शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल। प्रत्येक गुन्ह्यामध्ये वेगवेगळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला जाणार। खरातचा पुण्यातील सीए, पुजारी आणि सराफ व्यावसायिकांची चौकशी। खरातच्या 6 तास चौकशीमध्ये धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। पुण्यातील एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणामध्ये मॅनेजरला तब्बल 1 कोटींची लाच दिल्याचं समोर आलेलं आहे। भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये आलेल्या व्हीआयपी लोकांचा शोध घेणार। लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह परदेशी पाहुण्यांनी लग्नाला हजेरी लावल्याची माहिती। खरात प्रकरणामध्ये डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर देखील पोलिसांच्या रडारवरती। एका विशिष्ट मेडिकल स्टोअर मधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती। आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहिती दिलेली आहे। रोहित पवार यांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची मागणी। कोणाला अजित पवार नको होते? चाकणकर, सुनील तटकरे वारंवार खरातकडे जात होते, विकास लवांडेंचा गंभीर आरोप। भोंदू खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे। महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे। पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे। दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मंत्री अदिती तटकरेंकडून स्पष्ट।